न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. बुद्धीला ज्ञानाने, आत्म्याला तपाने, शरीराला गंगाजलाने आणि मनाला सत्यानं स्नान घातल्यानं सर्व पाप मिटतं. तीर्थाचे नाव घेतल्यामुळे आत्मशुद्धी होते, अक्षय पुण्य प्राप्त होते, तेव्हाच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. बाष्पळ गप्पा मारण्यापेक्षा भजन करणे केव्हाही चांगलं. मनात वाईट विचार आले तर मौन ठेवा. वाईट काम करताना शरीर, बुद्धी, आत्मा आणि मन यांचा वापर होतो, तेव्हा या चौघांची शुद्धी आवश्यक आहे, असं प्रतिपादन महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. श्री गंगा घाटावर बुधवार दिनांक 21 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचं श्री महाभागवत ग्रंथाचं निरूपण सुरू आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी श्री महाभागवत कथेवर निरूपण करताना इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणालेत, बुद्धी, आत्मा, शरीर, मन यांना स्नान घालणं गरजेचं आहे. आपण गंगाजलाने स्नान करतो आणि शुद्ध झालो असा समज करून घेतो, मात्र तसे होत नाही, ही खरी समस्या आहे. ड्रायव्हिंग लायसन काढताना आपण वाममार्गाचा अवलंब करतो, तसाच हा प्रकार आहे. सर्वे तीर्थेही भारतातच आहे, म्हणून जन्म घेताना कायम भारतातच जन्म घ्यावा, जेणेकरून मागील जन्माची पातके नाहीशी करता येतील. अमेरिकेत कुठलेही तीर्थ नाही, यामुळे तिथे जन्म घेऊन काही फायदा नाही. यामुळेच भारतापेक्षा इतर देशात डिप्रेशन जास्त आहे. यावर भाविकांनी दुजोरा देत आनंदाने टाळ्यांनी प्रतिसाद दिलाय. यावेळी स्वामीजी पुढे म्हणाले, घरात पत्नी, टीव्ही, फ्रीज, गॅस सर्व आहे, परंतु समाधान आणि आनंद नाही. आनंद आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. सुखाची सर्व साधने घरात असताना आनंद बाहेर का शोधायचा? तर याचे उत्तर आहे, आपण आत्मानंद शोधायला हवा, जो आपल्या घरात म्हणजे आपल्या आतमध्ये आहे. एखाद्या मोठ्या दुर्धर आजाराने ग्रस्त झालेलो आहोत, इतके आपण घरात सिरियस राहतो. याचे कारण आपण भौतिक जीवन जास्त जगत आहोत. जेवढे भौतिक जीवन जास्त तेवढे दुःख जास्त, आणि जेवढे आंतरिक जीवन जास्त तेवढा आनंद जास्त. पारमार्थिक जीवन जेवढं जास्त जगाल तेवढा आनंदाचा उपभोग जास्त घ्याल. स्वामीजींनी प्रापंचिक जीवनाची सत्यता कथन करताना सांगितलंय की माणूस देवाला साखर चढवतो आणि कल्याण करा असं सांगतो, तेव्हा भगवान म्हणतात, तू रबडी खातोस आणि मला खडी साखर देतोस. खडी साखर देऊन कल्याण मागतोस. बँकेत किती पैसे ठेवल्यावर किती व्याज मिळतं हे प्रत्येकाला माहीत असतं, तेव्हा देवाच्या बँकेत भक्तीचा ठेवा ठेवा आणि अगणित व्याज मिळवा. श्री महाभगवतासाठी साक्षात भगवान शंकरांनी शुकदेवाचा अवतार घेतला. सूर्योदयापासून सूर्यास्त जिथपर्यंत होतो तिथपर्यंत श्री महाभागवत कथेचा प्रचार करायला हवा, असं शेवटी स्वामीजींनी सांगितले. ये नारद जी की वाणी खुद की है, तो मैं मानता हूं कि नारद जी जो बता रहे हैं ये बिल्कुल सच है. आज के कलयुग में भी कोई संत पैदा हुआ है, कोई संत बन गया है, कोई संत हो गया है, तो वो संत इसलिए नहीं हो गया है कि वो चाहता था संत होना, ना, वो संत इसलिए हो गया है कि पिछले पुण्यों का प्रताप उसे संत बनाने को मजबूर कर रहा है, उसका सौभाग्य खड़ा कर रहा है, उसका आनंद खड़ा कर रहा है. वैसे साधु बन के बहुत सारे साधु पछताते हैं कि भाई बहुत पछता रहे साधु बन के, पर व्यासपीठ की शपथ लेकर मैं कथा कह रहा हूं आपको, साधु बनना जो है राष्ट्रपति बनने से भी ज्यादा सौभाग्य का भाग है. न्यूज इंडिया 27 साठी गणेश देवाडे, नाशिक.